आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। एकीकडे कर्जमाफी होणार नाही हे निश्चित झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता चिंतेचे ढग उभे राहिलेत, तर दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्याला साथ देत नसल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण राज्याला अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने झोडपलंय, त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये अवकाळी पाऊस झालाय। नाशिकच्या द्राक्ष बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात, त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकीकडे आपण बघतोय की हे जे संकट आहे, आसमानी स्वरूपाचं संकट आणि त्याचा फटका ह्या सगळ्या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय। खास करून नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत होते, आता द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत आणि असे इतर अनेक बागायतदार असतील आणि शेतकरी असतील। प्रज्ञा, जसं तुम्ही म्हणालात, आपण जर बघितलं तर गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण हे बघायला मिळत होतं। त्यानंतर अचानक अवकाळी पाऊस देखील सुरू झाला आणि विशेष म्हणजे काही गावांमध्ये गारपीट देखील झाली। ही परिस्थिती फक्त नाशिकमध्ये नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अशी परिस्थिती बघायला मिळते आणि एकंदरीतच यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये आपण जर द्राक्षांचा विचार केला तर द्राक्ष काढणीवरती आला होता। गव्हाचं देखील पिकाची तीच परिस्थिती होती। यासोबतच विशेष म्हणजे कांदा, म्हणजे एकंदरीत आपण परिस्थिती बघितली तर कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। कांद्याचं उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि अशातच आवक ही वाढलेली आहे आणि कांद्याच्या भावामध्ये घसरणी होते। निर्यात शुल्क रद्द करा अशी मागणी खरं तर शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती। त्यानुसार 1 एप्रिल पासून 20% निर्यात शुल्क देखील हटवण्यात आलेलं आहे। मात्र अजून देखील ही परिस्थिती जी आहे ती सुरळीत झालेली आहे। जवळपास 15 दिवसांचा कालावधी हे पूर्ण निर्यात जी आहे ती सुरळीत होण्यासाठी लागेल असं देखील निर्यातदारांकडून सांगितलं जात आहे। आणि अशी ही संपूर्ण परिस्थिती असतानाच अवकाळी पाऊस जो झाला त्याचा मोठा फटका हा खरं तर शेतकऱ्यांना बसलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील जी प्राथमिक आकडेवारी कृषी विभागाकडून समोर आली त्यानुसार 30 गावांमधील जवळपास 1198 शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे आणि हे नुकसान 1300 हेक्टरवरील जमिनीचं झालेलं आहे। ही पिकं जी आहेत ती जमिनीचं झालेली आहेत आणि या 1300 मध्ये आपण बघितले तर 1100 हेक्टरवरील नुकसान हे फक्त कांद्याचं आहे। सर्वाधिक नुकसान हे बागलांमध्ये झालेलं आहे, सटाणा तालुक्यामध्ये हे झालेलं आहे। त्यानंतर कांद्यापाठोपाठ आपण बघितलं तर द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला या पिकांना देखील मोठा फटका हा बसलेला आहे। आता खरं तर अवकाळी पाऊस हा झालाय, अजून देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा असेल, गारपिटीचा इशारा देखील कायम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवरील चिंतेचे ढग हे अद्यापही कायम आहेत। आता एकंदरीतच लवकरात लवकर पंचनामे हे करावेत, आम्हाला तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावीत अशीच मागणी आता शेतकरी करतायत। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर आसमानी सोबतच सुलतानी संकटाचा सामना शेतकरी करतोय आणि त्यामुळे कुठेतरी बळीराजा हा हातबळ झाल्याचं सध्या दिसून येत आहे। प्रज्ञा, नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल आणि यावरती आता काय उपाययोजना शासकीय वतीनं होते, शासनाच्या वतीनं होते तेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी प्रांजल।